काय ग पूर्वा, आवरलं का? मेकअप वगैरे झाला तुझा? हा मी किती काम आवरले घरात बघ बरं. साडी वगैरे घातली मी. हा. मेकअप राहिले अजून. हा का? म्हटलं आज हळद आहे ना तर चांगली नट हा हम्म. आणि चांगली नटून व्यवस्थित मेकअप वगैरे दिसली पाहिजे भारी. साडी तर घातलीच आहे, मी पण घातली. हा आणि आहे ना पहिली सोरीक मोडली, दहावीत पळून गेली होती म्हणून 2 स्थळ मोडले. गावातल्या लोकांमध्ये आपली सगळी इज्जत गेली. आगाई झालं ते झालं ना, आता नाही नाही करणार आहे सांगते मी तसं तुला काही. असं. तर आहे ना आता आजची हळद आहे, लोक येत आहे हळदीला, आवरून वगैरे तयारी चांगली व्यवस्थित कर मग. हो हो. आणि परत असा काही विषय करून घेऊ नको त्या मुलाचा वगैरे. हा नाही गाई, कसं काय करण मी. हा मग तेच सांगते मी तुला. विसरली मी आता ते सगळं काही. सगळं विसरली ना? हो चालेल. कारण सगळ्या गावात बोबाटा झाला आपला. 2-3 स्थळ मोडले या लोकांनी काड्या करून करून गावातल्या. म्हणून सांगते मी तुला. हम्म. तो डोक्यातून काढून टाक, मी पण मी डोक्यातलं काढलंय ते. काढलंय ग, पण मी सांगते आता. हो हो. हा चालेल. परत लोक म्हणतील बघ हळद पुरीला नावं ठेवायला उभे राहतील, माहितीये का? लगेच लोक कसे असतात आजूबाजूचे माहित नाही का? गावातले लोक म्हण, नातेवाईक म्हण, कसे असतात. म्हणून तुला सांगते मी. बरोबर आहे. चालन. बाई तू मी नको. टेन्शन मध्ये आले बाई, माहितीये का? तुझं लग्न होईपर्यंत मला खूप टेन्शन आहे. आता तुला कसलं टेन्शन आहे? मी बोलले ना नाही करणार काही. हा नाही ग, सांगते मी. अगं लोक चांगले नाही, तू चांगले पण लोक चांगले नाही ना गावातले. आम्ही तुला काही बोलली का? तू अशी करायला लागली, आता उद्या तर मी जाणार आहे इथून. नाही काही करत नाही. चल आवर, हा व्यवस्थित आवर. मी पण सगळे काम आवरले, आता ते पाहुणे येण्यातच आहे बर का? मग आता एकदा पळून गेली बाई. हा 11वी मध्ये 10वी मध्ये असे उद्योग केले ना ते परत करू नका. अगं नाही आई, कशाला करण मी आता तसं. अगं नाही ग, मी समजून सांगते. कारण आपले गावात पण इज्जत नाही राहिली, नातेवाईकांमध्ये इज्जत नाही राहिली, सगळीकडे इज्जत गेली. आता परत तू व्यवस्थित वाग. लग्न झाल्यावर त्या मुलाला एक तर काही माहिती नाही, बाहेरगावचा मुलगा आहे. अगं हा आई, आता त्यावेळेस नव्हतं कळत, पण आता कळतं ना मला सगळं. हा मग लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांना नंदा बाळ्यांना सगळ्यांना सांभाळून घे, चांगले व्यवस्थित राहा. माझं हेच म्हणणं आहे. आमचं नाव आई. कमावलं ना, मला दुसरं काही नकोय आम्हाला. तू अजिबात टेन्शन नको घेऊ. मी ना तिकडं सगळ्यांना समज खूप जीव लावला नक्की? सगळ्यांना मी. हो नक्की? खरंच. हो गो माझं छोनूलं, परत असं नको करू बाळा. नाही. आणि आणि तू पण हे सगळं डोक्यातून काढून टाक आता. मी पण ते सगळं विसरून गेली. नक्की? हो मी सांगेल तसंच वागणार. हो. हो बाई, अशी शहाणी बाळ बोलून राहा ग माझं सोनं. आणि ना कोणाला उलटून बोलायचं नाही. तिथे पण नवऱ्याच्या घरी गेले ना तर असं इकडे इकडे डोकवायचं नाही, नाही तर फिरशील गावभर नाही नाही नवरा घरी नसल्यावर. नाही काही. कारण तुला इथं फिरायची सवय आहे ना अशी भिर 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 भिंगरी सारखं. असं नको करू बर का? मी माझ्या नवऱ्यासोबतच फिरम, मला जर फिरायचं असेल तर. हा मग त्यांना सांगायचं अहो मला करमत नाही, किंवा मी बोर झालीये, मला इकडे घेऊन चला, तिकडे घेऊन चला, असं त्यांना बोलायचं. नाही तर एकटीच फिरत बसशील गावभर, नाही नाही तिकडे माझी इज्जत घालून बसतील बर का? नाही तर आमची आम्हाला नाही असं वर्म बघायला सुद्धा हे नाही राहणार. तू का मला अशी सारखी टोमणे देत टोमणे राहते नाही आई? ग, मी समजून सांगते तुला. हे काय टोमणे आहे का? तू समजून मला सांगतच नाहीये. आई बघ असं कसं काय बोलू शकते तू? मी सगळं विसरते, तू का नाही विसरते मग? मग आई आहे ना ग मी तुझी. आई नाही सांगणार समजून, कोण सांगणार आहे सांग? नको सांगू का? नाही नाही बाळा, असं नाही करायचं ना. मी तुला समजून सांगते. कुठलीही गोष्ट आईच समजून सांगत असते, एक मैत्रिणी सारखं. आणि आईला मैत्रिणी सारखं सांगायचं असतं पोटातलं. तेव्हा आहे ना कुठेतरी चांगला संसार करशील, चांगलं होईल तुझं. मी काय आज आहे उद्या नाहीये. असं का बोलतेस तू? असं नको बोलू. अगं मग मला पण वाटतं ना माझ्या मुलीचं चांगलं व्हावं, माझी मुलगी कुठेतरी चांगली संसार करताना दिसावा वगैरे. हे बघ आई, तू काहीच टेन्शन नको घेऊ. तुझ्या मनात जे ना ते सगळं होईल. चालेल ना? नक्की? हा वचन देते मला? हो शपथ घेऊन सांग. हो आई, तुझी घे माझ्या शपथ. डोक्यावर जात. तुझी शपथ. तू नक्की? जे बोलशील ना तसंच वागल मी. ओके. माझं शान बाळ आहे ग, दिष्ट लागेल ग बाई. चल आता पाहुणे येत आहे, तयारी वगैरे कर. हा व्यवस्थित मेकअप कर. आणि ना अशी वरती वरती बघत नको चालू, अशी थोडी खाली मान घालून चालायचं, जसं लाजले नवरी सारखं. नाही तर अशी फिरतीने गावभर असं करत नको चालू बर का? नाही नाही नीट नक्की? असं नीट चालेल. हा, नवरी नीट व्यवस्थित नवरीगत. हा मी आवरू मग तोपर्यंत घरातले. हा चल, मी पण बाकीचं थोडंफार राहिलंय, हा. आवरून घेते. तू घे मेकअप करू. हो. हॅलो.
थांब, मला माहितीये खूप उशीर झालाय. नाही नाही, थांब थांब, जाऊ नको तू. हा, थांब माझ्यासाठी. नाही, मी साडी वगैरे नेसलीये. असं कसं जमन? नाही, एक तर सगळी हळदीची तयारी झाली, मी काय असं बसू का? नाही नाही, मी नाही करू शकत, नाही तर माझी हळद होऊन जाईन अशीच. हा, तू थांब अजून. हा, आलेच मी, लगेच येते. हा हा, आलेच मी, थांब. अरे मी काय तू हा. ते चहाचे कप आणले का? चहाचे कप ठेवले दोन. नाही राहू दे, मी करतो ना. आमचं पोरगा नाही आला होती करणार. हाय पण आहे. मग आता तुम्ही माणसं आणायचे ना हो, या अर्जंट मी कामाला असं काय राहतं उलटा का? झाला उलटा झाला उलटा झाला उलटं झालं. काय तुम्हाला भाऊ पैसे देऊ वायता का लवकर पोरगा आवरायचं नाही ना आला. ना? पोरगा नाही ना आला. अहो, तुम्ही कधी मांडू टाकलं का नाही? वरून टाका डायरेक्ट. अहो नाही वा, तुम्ही येडे झाले. अरे गप्रे तू तुला पाय काढतलं वय वय ना बाई. तुला अशी सवय व्याकार लागेल ना. मला- मला समज तोंड झाली ती निवड. अरे तिकडे घरामध्ये पाच सगळं चहा पाण्याची व्यवस्था करायची ते करायचं. अहो मदत करू लागायला आली ना, आता झालं ना घरामधलं सगळं. अरे आता काय करू घरात पाहते ती गाडी नवर देवाची तू चालीच का इड मग येऊ द्या ना. पोरगा तो कधी येणार आहे? नवर देव निघाली फोन अहो, केलता. इकडनं पडतंय बघा, असं होतं म्हणून अरे मी वैन आली वैन होती. वैन वाटी होय, होय. थांबा 1 मिनिट द्या माझ्याकडे. हा? या असं. थांबा, थांबा, मी पाहतो. दर तुम्ही आवरा घरातलं, ते आहे ना. अहो कसलं आता काय, माणसं असल्यावर कसलं काय करू? हा ना नाही नाही तुम्ही परत तुमचे माणसं घेऊन यायचं ना हो. त्यांना पैसे द्यायचे. हे बघा असं पडतं, एक धरलं का एक पडतंय. अरे आली वाटतं गाडी नवर देवाची. सावली लाईट का? बस सावली नाही लाईट नाही, राहू दे इथंच. इकडे जायचं. चल भाऊ आता नाही मी बघ लय मान पान नाही घ्यायचं बरं का. कस काय? चिडा पाहुण्या चिडा तर तकलीफ द्यायची नाही पाहुण्याला. जसं आज तसं अय मंडप बिंडप टाकलाय. अरे मग पाहुणे तयारीचे काय? हा. ओ चला अरे तो मामा का पेऊन आला का काही कळाला. पेल नाही बुवा. चला चला. आणि हे बघा हा. धुमधडाक्यात लग्न झालं पाहिजे. वैल भाऊ आता. लाख रुपये माहिती नाही मला, लाख रुपये. समज नाही चांगला पाहिजे. राम 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 भारतच करी. राम राम हा. राम राम ये बा. बस बस राम राम. नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार. बस बस चपला काढा बाहेर. चपला बाहेर. मग आता काही येतो पाहुणे बरोबर चपला बरोबरच पडावं पाय. कस काय झालं बसा. नवर अरे पाणी आण ना पाहुण्याला पाणी आण. पोय भिजले का? नाही आता आता पोहे बी नको, लवकर हळद उरकून टाकू. पाण्या पावसाचे ना हळदीचा कार्यक्रम उरकून घ्या. चल नाही आता ना पोराला मामा पोराला मामा ये का मामा. अरे पुस्तक तोंडाच्या नमस्कार. बाय नाही बुवा. आईला आई मला ओळखीत आहे ना तू. नाही नाही आता आता एवढी पोर दिली तो आली. नाही नाही त्या टायमाला तुम्ही नव्हते तिथे ना. नव्हतं साखरपुड्याला का वाटलं साखरपुड्याला नव्हतं करत. अरे, आता आला हळदी. तेव्हा ऍडमिट होता. हा ते पुरीचा मामा येतो. ऑपरेशन केलं त्याचं. बर ते लवकर घेऊ बर का उरकून हळद. हा. हा मग बाकी तयारी झाली का लग्नाची? ए, ते आण स्वयंपाक काय ठेवला स्वयंपाक गुलाबजाम जिलाबी हा. ते आण पेढे पेढे आण. असो अरे पेढे आण ना इकडं. अरे कणी भाऊ एक बाई काय आण इकडे पेढे. एक बाईला काय आवाज त्याच्यावर ना काहीतरी टाक आण. ऐकायला कमी काय एक बाईला येईन बाबा नाटे. ए बाबा एकच पोर आहे गाव तुम्ही. अगं थांब ना माझं अरे काय थांबा बोलू का ये. नको. मी काय हा, म्हणतो बरं. काय म्हणणं आहे बघा ना नाही, मामीचं. थांबा बरं. नाही नाही ते ना काही एक लग्न कार्यक्रम घरात काही ना काही कमी पडत ना. वस्तू असं मग ते आपलं सांगत आहे. मी काय म्हणतो जेवण घेऊन ये दुकानदार मानव सांगू. काय चहा पडा नाही का नाही नाही चहा पुढं आहे ते काहीतरी. अहो असं काहीतरी कमी. या ना जाऊन या ना. आलो आलो शेवाय थांब. आणायची शेवाय आलो आलो थांब थांब. शेवाय आणायची चालली तुम्हाला तुम्हाला समजत नाही का पाहुणे यायचे काही आहे अहो, का नाही सगळं- घरामध्ये, सगळं- पाहायला पाहिजे का नाही तुम्ही? सगळं कम्प्लीट आहे का? नुसते लग्नच करायला निघाले का तुम्ही? कुठले मामा ये दुरवडचे का हम्म. मग येताना त्याची दाढी बिडी करून आणायची ना त्या फोटो. त्या आईचा गोगल पारचे त्याचे अहो, झोपातून उठला 10 अहो, वाजता श्रावण लागलाय म्हणून मी केली नाही. तुला किती वाजता चालले मा परत लग्न अगं थांब ना. आपण ही नाही बाई पार आपलं बांधवले आलो. काय बोलत आहे माणूस माझ्यासोबती. आता पाहुणे रावळ्यांच्या ओळखी पालखी करायचं काम चालू आहे. अहो काय म्हणणं आहे बघा ना मामीचं. तुम्ही जा बरं पहिले. जा बरं घरात जाऊन या एकदा बरं जा. मी काय म्हणतो हा. थांबा थांबा. घरात जाऊ द्या. यायचं बा. तुम्हाला किती पोरं सोर आहे. मला आहे 2 पोरं. लग्न झाले का? मग बरं झालं बरं झालं. लग्न बरं झालं. अशाच ते जाऊ द्या ते जाऊ द्या आपलं. याला अशाच केले लग्न पोरायची हा बरं बरं अहो बरं पण ती जाऊ द्या ना, त्या विषय सोडून त्यो आपण आपलं बघू ना. ऐक ना मी काय म्हणतो आपल्याला फेटे किती लागते. 500 का पाचशे. नाही पाचशेच काय परवडत. मग
जास्त फेट लागते फेट 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 समज अगं थांब ना येते अहो ये बाई बोलायचं थांबा ना. हा अहो, तुम्ही रात्रीचाच विचार करायचा पाहुणे नाही, हा, काय ते- करता आता दिवस उगालाय ना. हा? पाहुणे काल चौघा. बरं, मी रात्र काय बारा म्हणतो? वाजले ना, बायको सारखी बोटला येते तुम्हाला बघा चला चला चला. मी काय म्हणतो फेट एकत्र line ठेवते का अलग अलग ठेवते हा. फेट एकत्र का अलग अलग काय नाही तुमची 250 ठेवा आमची 250. नाही हा? माझ्या एकट्याचे 1100 राहते तुम्हाला किती ठेवायचे ठेवा बर लग्न दोन गाड्या घ्या व्हायला पाहिजे 1100 जरी वरले वरले वाटलं आणि आमच्या राहू द्या. बघा हा, मग 1100 फेटे आणि 500 शाली हा. आणि टोप्या तिने- ना? हा? टोप्या ना? टोप्या आहे पाच टोप्या 1000 ठेवू. 5,000 ते कोट आहे का हा. कोट 100 आहे काऊन हा. पोटाला आणलं हा VIP लोक हा, नवलेला त्याला तुमचं काय टाकायला. गुतेले पावर पण जा बरं तुम्ही मामा मामा उठान राव नाही नाही उठून जा जा या जाऊ या बरं, या बरं पाहू. एक तासापासून बायको नीती तरी अरे! तुम्ही आला ना काय पाहुणे त्या पोरा सोरा लावाय बस सुद्धा मला माझा म्हणाले लय दिवसानं बस ये बाई, चल. पोरीला बोलून घ्या ना पोरीला. मी काय आता पुढला बोलू मी बोलवते एक अगं ते पाहू आपण आधी पोर अरे पुरीची तयारी हो अहो ये बुवाची याची पक्की नाही काय काय होतं? आले आपल्या नवरदेवाच्या मामाला पोरगी पाहिजे नाही हा नवरदेवाच्या मामाला पोरगी दाखवायची हो, बरं आला लावतो आम्ही बाई. पोरीला घ्या बोलून मामी जा पोरीला घेऊन या आम्ही गप्पा मारतो आणा ना भाषाचं लग्न असं झालं पाहिजे ना धुमधडाक्यात आम्ही गप्पा मारतो पोरीला घेऊन या हा. पूर्वा कुठे आहे? अगं ते पाहत आधी पुरीला आण इकडं पुरीला इकडं आण या बरं. तुम्ही रात्रीच उरकून घ्यायचं पाहुणे येतं सकाळचं उरकी रात्री कुठे उरकी त्या पाहुणे रावळाय मध्ये पाहुणे यायची पाहुणे आपल्याला, राहून कसं बोलायचं उरकते? नवरा बायको. काय बरं या जाऊन वाट- काय वाटेशील वाट नाही. काय तो वाट- काही पोकतो कुठे काही पण अरे मामा आहे मी पोरात अरे परत बाबा असं हा? मात्र या जाऊन या आता त्याला उन्हाळी सांगा म्हातारी झाली का नाही झाली काय? ना, त्याने त्याच्या आधीच पोरीचं विचार लग्न आहे. करायचा पाहुणे कळतं का केव्हाच असं मी इशारे करते तरी सुद्धा ते लोकं आणायचं मला नाव ठेवू राहिले दुकानात काय आणायचं पोर नाहीये घरात. काय येडे झाले का तुम्ही म्हणजे मला शॉक बसला मी केव्हाचे तुम्हाला इशारे करून करून माझं बार घसा कोरडा पडला आणि हाताचा तुकडा पडायची वेळ आली. फोन कर ना तिला पटकी आणलं ये ना म्हणा मग मी केव्हाचे फोन पण करत होती तुम्हाला माहित मग? नाही आहे का मी घरात गेली फोन केला फोन लागत फोन नाही उचलत ती त्या मैत्रीला कर आणि तुम्ही करा धरा. ती काल जायला ती आता मला काय माहिती आयला ते हे असं आहे डोक्याला ताण गंगेची पोरची संगत राहते ना कोणासोबत गेली काय माहिती हॅलो हा पोरवा तुम्हाला सांगाय का नाही मग कोणा सांग माहिती नाही अगं नाही ना बाई हा तू हा हळद निघाली ना नाही हळदीला ये तू तसं काही नाही विषय पण मग आहे ना पूर्वाचा तापच नाही मग कुठे गेली कोणत्या दुकानात का काय जवळ सकाळी जायला अजून येईलच नाही ना फोन येतो तिला कोणचा नाही 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 आता लग्न ठरवायचं ते असं कसं काय होईल नाही 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 सगळं मांडव बिंडव टाकलं सगळी तयारी सगळे आचारी बिचारी आले ना असं नाही म्हणा काय हो काय म्हणे काय म्हणे सांगा ना बघितलं का अहो काय पटकन सांगा मला टेन्शन येतंय परत मग मला काही टेन्शन आलं ना मरून ती जायची म्हणते सकाळच्या धरून तिचं आमची गाडी भेट नाही वेळ. नाही तिचा फोन आहे बंद आहे म्हणून आम्ही फोन करतो हे बाई मग गेली कुठे पोर आता एवढे लोक आले दारात आणि गेली कुठे टायमिंग वर ही अशी पोर आहे मी इतकं समजून सांगून सुद्धा तिची एक आणत चूक नाही मग माझी तुझं आहे ना तुझं तोंड फोडाय पाहिजे तुला मी सांगेल हिनं आधी लय राडा करेल गावामध्ये हिचं पहिले भाजून टाक अहो मग मी काय केलंय त्या टायमाची पोर वयात बसना आता पोरं मला एक सांगा दुसऱ्या पोरी चांगले शिकता वगैरे तुम्हाला नाही वाटत का तुमची मुलगी शिकावं पण त्या पुरी कशी आपली पोर कशी आपल्या पुरीला वेगळी लालूच लागली हा का मग हे तुम्हाला माहिती होतं मग बापाचं लक्ष पाहिजे काय मी करीत होतो देत होतो मा भाषेला म्हणा तो भाषाला काळा आहे त्याला कशी काय शोभन दुसरं मागणं पान देऊन शिकू द्या शिकू नव्हतं तुम्हाला आता काय सांगा पाहुणा आता काय सांगा मला तर तोंडात मारायची वेळ आणली या पोरीनी आणि फास घेऊन मारायची वेळ आणली काय करू सांगा त्याला काय उत्तर देऊ मी आता काय तुम्ही उत्तर द्या. आता तुम्ही बोला ना मी लेडीज काय बोलू तिथे भाई मी काय माणसांमध्ये म्हणतो मला पोर मेकअपला गेली म्हणा असं म्हणायचं मेकअपला गेली म्हणा नाही काय डोक्याला ताण झाला आली तर 2 तासात म्हणा ती मेकअप वाली तिला लई गर्दी मेकअपच वाहिनी मी सांगतो पकडत त्याला अहो पण ही पोरीला काही कळत नाही काही इतकं समजून आता सांगून सुद्धा ना उभी फाडीन काय वैताग झाला आता जाऊ का मला. मी पाहुणे काय सांगायचं आता मी पाहुण्याला तुम्ही काय सांगता पाहुण्याला मेकअप करायला गेली
मेकअप करायला. मग मी काय सांगू? मला विचारलं तर हा? मला विचारलं मी काय सांगू? मेकअपच करायला गेली म्हणा. असं बोलू का? हो. जा मग तुम्ही जा, मी घरात बघते तोपर्यंत. फोन लावून एखादा. म्हटलं का नाही सासू काय ना पण निर्णय. काय आहे बा, एवढा टाइम लागत का नाही खाली किरकोळ काम होतं. हा, पण मग ते काय झालं माहितीये का, हा, या पुढे या. ते भांडे घासायला साबण लागत होते. अच्छा अच्छा त्या लई येड्या बाया तुमच्या खिशात होता काय नाही साबण? नाही पोरं आणायचे का? पोरं पैसे- सोरं आणायचे. पैसे असतील यांच्याकडे पाहुणे पैसे मागताय काय झालं ते पोहे करायचे ना, त्याला येणे मिरच्या नव्हत्या, कोथिंबीर नव्हती. बरं ते जाऊ द्या, ते ते चालूच म्हणलं असतंय. मग कांदा बिंदा कापून. लगन घरी चालूच असतंय ते. यांना एवढं समजत थोडंफार कमी जास्त बरं मी काय म्हणतो, संध्याकाळी काय पिठलंच खाणार ना, तुम्ही जे करताल ते पिठलं बायचं भाकरी कांदा आहे आपल्याकडे. बस बस का रे हा. झालं ना तुला कांदा चांगला बरं ते पूर्वाला बोला ना. येते बरं बोला नवरीला बोला ती ना या त्या पाण्याचं कसं आहे शिंदाला गेली फोन. कशाला? काय हो? ते मेकअप का काय वाटतं अच्छा तिथे ना आम्ही लवकर आलो काय मग हा नाही तिथे आहे ना लय लवकर पाठवली, हा. पण तिच्या पुढे 9 नंबर आहे. अरे बापरे आता मग आदर पडन. दुसरं का जाऊ द्या तिला दुसरं का भाव हो लग्नाचं सीजन आहे ना. फोन करून तिला म्हणा लवकर ये म्हणा, पाहुणे येऊन हा, राहिले. आली. हो फार मांडवत येऊन बसली तुमचं पाहुणे. म्हणणं खरंय, हे आम्हाला मान्य. तिच्या पुढे 9 नंबर आहे आणि तिथे आमचं खाते हा, उधारी. एक एक म्हणजे एक झाल्या पण तिलाच करते होती एक 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 नवरीच्या मेकअपला जवळ ती 1-1.5 तास लावती. अरे बाप. मग आपल्या पुढे 9 नंबर आहे म्हणजे ती तिला संध्याकाळच होणार नऊ आहे. दुनी 18 आपल्या येईन ना ती, 14:30. एक तास नुसतं खून व्हायचं चाललंय याचं काम. नाही, आता आमच्या चहाचा बुडा ना आणि ये. आमच्या घरानं त्या मापातलं आहे. बरं घ्या ना, मग आता फोन करून घ्या ना बोलून लवकर. हो नाही ना ती ना मध्ये ना बरं जायचं गप्पा मारू यावं दे त्याला तिथे आहे ना अशी बंद खोली तिथे रेंज सुद्धा जात नाही हो. हा. ते जाऊ द्या, पण हे असं कशाला पाठवायचं मग? आज आता ये उशीर बा, झालाय ये ना. पण ये बा तुमचे उशीर झालाय. मामा मामा आहे मी त्यांचा सक्का. हा मामा चांगला आहे मात्र. मामा चांगला आहे म्हणजे काय तर काय, भासात चांगला असलं म्हणजे पोरं चांगलेच राहणार. नाही मामा सपुरा चांगला सपुरा नाही पोराचा. आणि ये इथं काय अपरा आहे इथभर काय झालं 7 फुटे काय झालं हे करताना म्हटलं. बोलतो कसं ये. नाही बरोबर आहे ना हो बरं मी काय म्हणतो, हा, बोला ना ये बा. मग आता तुम्ही जेवण एवढं करताय का हॉटेलवर चालते? नाही नाही घरीच करणार इथं इथंच जेव. एवढं पाऊंड डावलं कुठे नाही त्या हॉटेलला नाही मी हॉटेलला ऑर्डर देऊन बरं टाकली. थोडा आराम करतो आम्ही हा आणि थोडं झोपतो. पोरगी आली का लगेच घेऊ उरकून. हा हा, चालेल चालेल. इथंच झोपता का? हा, मग काय माटपाट आता मी बसतो इथंच मग. आता मी पडतो तुम्हाला. थोडा आराम करू. या पैसे पडायला पाहिजे. झोपलं मग इकडे या इकडे. नाही मापाशी नका झोपू, मला सवय वेगळी लागेल. हा. मला शाद आहे माझं झोप नाही. नाही पण बॉट लाईन तिकडे गुदगुले होती ना. अरे याला झोप झोप. पाहुणे टाका आग टाका टाकू पुढे शिक टाकू. टाका तुमच्या सोयरे. या झोपशा जरा सोयऱ्याव नाही आता तुमच्या ओचे. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. झोपा झोपा त्यांच्या झोपा याच्या दारात आलोय झोपायचं नाही म्हणजे काय. आता अवघड झालं भाऊ येतं. काय म्हणतो आली का नाही पोर? अहो नाही ना आली. हं? नाही आली ना काय करायचं चिडे नाही मग आता काय करायचं? मग आता आता फार मी अख्खं गाव शोधून आले, फोन करत करत वैतागले सगळ्या आता पाहुणे मैत्रिणीला. जर उठले ना हा. त्यांना सांगतो तिची मेकअप काय शिंदाला झाली डायरेक्ट नाशिकला गेली. असं सांगता का? परत मग उठले किती वेळ आता या झोपा काढायणार ते लोक? झोपते. हा सकाळपासून ते झोपा काढताय, आता काही संध्याकाळपर्यंत इथं थांबायचं का? नाशिकला गेली, पुण्याला गेली, नाही, पण मुंबईला मग ते गेली. लांबच लागेल आपल्याला ते. पण किती वेळ मग आता काय सांगणार आपण? किती वेळ खोटं आपण बोलणार आहे? म्हणणार आहे का आमची पळून की सांगू शकतो का आपण? काय पळून गेली? हं? हा? ओ झोपा काय करीता? हा. पळून गेली पोरगी पळून. अरे का पे उठा. काय गागत आहे रे? तुम्ही काय झोपायला आले की तर? झोप मोडली का मावली? मी आज सगळं ऐकलं इकडे. अहो पोरगी पळून गेली पळून. अरे बॅकअपला जायला रे कसं? मेकअपला नाही. अहो कोणाला आता- पळून नाही गेली म्हणा. नाशिकला बोलायचं गेली, नाशिकला गेली. अहो नाशिकला गेली, नाशिकला. ओ, ये बा, काय हो? इकडे तुम्ही उठा. तुम्ही इकडे बरं. ऐकलं ये बाबा. मी यांचं कुजबुज ऐकली. हे बोलत होते आता. काय हो काय ये बा अहो काय नाही नाही ते म्हणत नाशिकला. होते पोरगी पळून गेली, यांना कसं सांगावं? हा यांचं चाललो होतं, मी सगळं ऐकलंय माझ्या कानानी. नाव
नाशिकला गेली सांगा ना खोटं नका मेकअपला. बोलू मी ऐकलंय नाशिकला गेली का आता हो, अहो सिन्नरला पार्लरवाली नव्हती म्हणून नाशिकला पुढे अहो, गेली. तुम्ही फार मामाला बोलावलं सगळ्याला बोलावलं आणि तुम्ही असं करताय. अहो सांगायचं ना पोरगी अशी लपडे करते तुमची काय तुमचा खारोटा जायचा का रे? हा? नाही पाहुणे नाही, खारोटा जायचा का तुमचा? आम्हाला माफ करा. काय माफ करा एवढी तयारी केली हा एवढं सगळ्याला पैसे दिले ते ऍडव्हान्स मध्ये डीजे वाल्याला पैसे दिले तर मी काय म्हणतो 350 रुपये पाहू यांच्या गाडीला तेल टाकायला जातील परत. अहो फक्त काय आम्ही काय डिझेल टाकून आलो का आम्ही तेलावारी आलो का खर्च बाबा? झाला तेवढा खर्च काय बोला ते राव तुम्ही हे पोरगं गोष्ट वाटते केवढं तेल टाकतो गाडीला? काय 15 टाकेल भाऊ परत ते काय करतो त्याला चव घातली तुम्ही चव हा तेव्हाच सांगायचं का भाऊ समज होणार नाही आपला का तुमची पोर कशी आहे? तुम्हाला माहिती आहे ना आता हळदी दिवशी पळून जात असते का बरं पाहुणे काय सांगायचं आमच्या गावात आम्ही आता ऐकून घ्या हा? आता तू जाकली 1.25 लाखाची तुम्ही काय म्हणायचं अचानक आहे ना बामण पाहिलं नव्हतं बामण हळदीला आला आणि त्यांची शीत लिगत नव्हती म्हणा मोरच्या म्हणे पण मी काय पोर सापडलं नसता महिन्या अहो 15 सापडत माझी पळून गेली ती काय हरली नाही अहो पळून पळून नका बोलू घडी अहो, घडी तुमची पळून नाही पोर गेली. पळून गेली ना तर तुमच्या पोरीचं कल्याण झालं सर पण आता आमच्या पोराचं घरी नेल्यावर मग? आमच्या पोराला बायको भेटेल का आता अहो इज्जत आहे गावात लाख येईन, रुपये येईन. तुम्ही किती लायकीची कळायला मी आम्हाला. काय तो महिने 4 महिने आली का हा. त्या टायमाला लग्न करू हा. आपण. पोरं घेऊन येईन तिकडे ती पोरं घेऊन पोरं येऊ द्या हा आणि त्या पोरा का सांभाळायला पोरं द्या माझ्याकडे सांभाळायला हा बस हा म्हणजे कुंकू धान्याचं न मंगळसूत्र येडे ब्याण्याचं हा? मामा आहे झोका बघितलं द्यायला का किती त्याच्या पोराला. बोलताय तुम्ही ऐकताय घडी मग घडी. आता काय मारामारी करतो ना सगळं अहो पण मग ते आपल्याला तरी माहितीये का पळून गेली म्हणून. काय येईल बाई लाज लाज अरे बोला तुम्ही अहो मला गरीबाची कराव गरीबाची अहो कराव काय लाजलं आता आमची पण लाज काढा. मग लाज नाही काढते तर काय अहो करते? मोठ्या मोठ्या सोयरीक येत होत्या मला मोठे स्थळ येत होते पण मला नाही अहो गरीबाची माझ्या कराव हा. मुलीला पण आले मोठे मोठे स्थळ. मग करायचं ना अहो मग आता तुमच्यासाठी थांबलो मला तर होतो. वाटतंय सयाल माहित असणार आहे लपडे करती पोरगी हा, बस, बस. म्हणून इथं जुळत नसणार आहे हा. बघितलं का हा? किती इज्जत घालत हा आहे. बदल तो बदल हा हा. बदल, तो बदल. हा? लोकाला येडत काढायचा काय मी तुम्ही? काय म्हणतो तुमच्या गावाला पोर आली का मग आपण निर्णय घेऊ. आमच्या गावाला काय पोरी ती जर आली ना तिला अशी शिक्षा देईन हा. तिला डायरेक्ट मी शिदीन एक. शिदी? आम्ही तुम्हाला घोडे लावू आता शांत बसा हा आमचा इथं किती खर्च झालाय माहितीये का किती नाही. पैसे गेले खर्च 2 लाख होते रे पण तुला नंतर लग्न करायला पोर कोणी देईल का मग मला टेन्शन वाढलं आता ऐ आणखी 110 रुपये दे. काय मी काय असे माझ्याकडे भुरके पैसे वाटलो नाही. काय चिरगुट सगळे काय मी नाही नाही तेल टाकायला अहो पैसे नाही ना आता होते ते खर्च झाले ना. नाही तेल टाकायला त्यांच्या गाडीला नाही. अहो, तो मामाला न्यायला आले तर त्यांनी 3000 हो. रुपये मला खर्च केलाय. बस झालं यांची नाटक चला घरी आपलं हा, मंडप बिंडप मग काही सोयरीक नाही करायची झोप झाली मावली व आमची लय तयारी होती मी आपा चिल्लर करून आणली शिंदळ वाहून टाकायला नव्हतं रुपयाची आता आम्ही काय एवढी करता? तयारी केली एवढा मंडप टाकला आमचा खर्च नाही झाला का. हा एवढा मंडप हा? 150 रुपयाचा मंडप टाकला 150 रुपयाचा आहे का. हा. 150 रुपये कोण म्हणे 150 रुपये एवढा भारी मंडप मी लावला. काय होतं पाहुणे झाली हा? का ती एक काम करा आता जमाले झालेला खर्च आहे ना निम करून टाकू आपण. म्हणजे ते त्याला 75 द्या मंडपचे चला चला अहो एक काम करू थांबा 75,000 देऊ राहिले ना आपल्याला. 75,000 हा. ते देताय का आपल्याला. हा, घ्या काढून. त्यांची पोरगी काढू पळून दे. नाही जायची ना तू आपण पोर 75 दुसऱ्याला द्यायची. तू पोर दुसऱ्याला खुश करेल आणि आमचं हा. उगे खर्च बघितलं खरे का? तुमच्या पोरा खुश करी करी दिवसानं ती हा? करी तुमच्या पोरा खुश करीन काय रे काय रे आम्हाला नाही करत चुकून लग्न. आली पोर ना असं तुम्हाला आहे. खुश करीन असे आम्हाला असे स्थळच नको आम्हाला सोयरीकच नाही करायची मा पोर असे शाब्दिक आहे जी पोरी पाहायला गेला असेल ना ती पोरीने जर धोका दिला असेल ना तर त्या पोरी का परत पाहत नाही अहो तुमचं पोर असं आहे तुमच्यापेक्षा जास्त आहे हा. बोलायला किती बोलत. काय बोलू? हा? आमचं माणूस एवढं बोलत नाही आम्ही एवढं तरी तुमचं बोलतो पोरग बोलत. तुमची पोरगीने पोरीनं काय केलंय पोरी काय काय केलं काय दिवे तुम्हाला लावले माहिती का अजून हा? काय दिवा लावलाय की नाही आमच्या लावलाय? पुढे काय पोरं पाडले नाही मग हे काय पाहिलं केलं? आता, काय तेच केलं? होणार आहे. तेच होईल थोड्या दिवसात. हा लक्ष देईन बरं का? तुम्ही आजोबा आम्ही होता. पाडून नाही देणार आम्ही सांभाळू दे तो आंघोळ सांभाळू. करायला वाटत आज हा? आंघोळ करायला नाही वाटत होय रे, कार्यक्रम बरं मी काय म्हणतो? हा. ऐ, ते याने पोरीला अहो रात्री पेपर 5 सोडली. 3 ला आंघोळ करून बसलेले मंडप मी टाकायचं. काय होतो रात्र पिठलं आहे ना हा. दे 2-4 भाकरी पाहुणे चेन खाऊन लाव, दे. चेन लाव. त्याला चेन लावायची सुद्धा जेव्हा त्याला वाटोळं झालंय का तुम्ही तुम्हाला कोण सांगितलं होतं हे असा मंडप फाडून टाकीन काय मी. पा- सांगणार? अ, काय यायला लागलं काय बाबा ए बाबा ए बाबा आमचं लय मागं मंडप आहे. ए बाबा ए, त्याचं काय ए, नका. पकडा याला डोक्यात पडल ना हे येडं झालं बाबा. फाडून देईन दे होय बाई येडं झालं ग बाई अरे बिचारा. त्याचं करा काढतो बाबा आता का लग्न होईल ना होईल 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 म्हणा. होईल भाऊ. मामा आहे आमचं त्याचं. मंडप होईल. एवढं मागाचा आम्हाला मंडप दोन्ही फाडणं दिवस चालला बाबा आम्हाला भरून द्यावं लागेल ना. गॅरंटी त्याच्या पुरीची खोटं पेमेंट सांगितलं मी ₹1,00,000 माझी नोकरी नाही
ती खोटी पेमेंट स्लिप आणली म्या. बघितलं का? इकडे या, इकडे या. थांब ग लोकांचा मांडव मला मांडव सोडणं बाई. गरजेचं आहे. पेमेंट स्लिप दाखिली. एक तर जुळत नव्हतं बा. इकून तिकून जुळलं, पोरगी गेली पळून. चल पाहू काय त्याचं काय पाहू? त्या इटल्या ना गाणं केला आपला मला सांग, मला लग्न करून जाणार, मी तसं नाही जाणार आता. त्याने मंडप तोडला भाऊ. मला लग्न करायचंय, मी तसं जाणार नाही. करणार आहे आम्ही लग्न होत आता. अरे उठा. करणार जाऊ दे जाऊ दे. चल कर जाऊ दे. किती स्थळ मोडले, 10 पोरी नाही म्हणले मला 10. मग आता काय करू सांग. तुमच्या नवरदेवाला नाट लागेल मामा आमच्या पुरीत काय चूक नाही. यांना फशील होतं आपण. तो आहे ना फसवले आम्हाला. तू पोराची होती तो काय आम्हाला बोलवला त्याला- बरं, चांगली बाई नाका तोंडात लय तर तरी काय हा. राव जातो काय तो पोरच्या. ऐका ना, हे किती वेळचे आपल्याला बोलत होते आणि हा नवरदेव काय करतो? 1 लाखाच्या जागेवर 10 रुपये बी कमवत नाही. आता स्वतः नाही का मग आम्ही तुम्हाला फशील होतो, पण इथं आले तुम्हीच आम्हाला फशील. तुम्ही घरी येऊ पहा आमचं केवढं आहे. मी केवढं काय केवढं आहे? जमीन जागा तबेला. मी मग मग आता काय करायचं? ती मी ते- चाटायची? कंपनीतून खोटं आणलं होतं ते लिहून, तुम्हाला माहितीये. अहो, असं आता वागायला तुला नाही काला पाहिजे. कागद इकडे काला कागद आता काय फायदा आहे का? त्याने जिरवली आपली. आपली पोर शहाणी ठरली समजायचं हा, एवढा खोटार माणूस भेटले होते आपल्याला लोक. हा शानी, मग किती खोटं माझं बोलत लग्न लावून द्या. दुसरी पोरकी पाका, माझं लग्न लावून द्या आता. या काय द्या माझं लग्न लावून द्या. हे काय चाललंय? आमच्या फाशी मरल आमचं माणूस मरल. हे बाबा काय हे? फाशी देणी बळजबरीचा दे. धंदा. काय शिरपतराव? का भांडायला आले काय इथं? नाही, ए, बाबा नाही का? नाही तर मीच फाशी घेतो इथं. ए, बाई आपलं नाक जाईल ना बाबा. अहो पण आपण मी आटकू फाशी घेतो इथं आता. मी फाशी घेतो. काय काय बाई? काय बाबा? ए, पर्या. अहो पकडा त्यांना. काय बाबा? ए, बाई फाशीच इथं जीव देतो तुमच्या दारात मी. काय बाबा तुम्हाला मारायचंय ना, तिकडे मरा गाडी खाली. नाही, मी इथंच मारणार आहे तुमच्या दारात. मरून नाही देतो आपण मध्ये पगारात अहो कशाला आपल्यावर येईल ना? नाही येणार. आपल्या दारात येईल तिकडे गाडी मी खाली धर इथंच- म्हणा बाबा. इथंच मारणार आहे, मला सांगू नका. सगळं गाव पाहते सगळं गाव पाहते तमाशा ना? हा, चला पुढे. आपल्या माझं लग्न मोबाईलमध्ये तुमच्यामुळे तुम्ही होणार नाही काढणार. आता. मी तसंच रंडका राहणार आहे तुमच्यामुळं. संन्यास घ्या बाबा नको ताण देऊ संन्यास? आम्हाला काय सांगू मी नको एक बाबा. मंडपच पेटून टाकतो, घरदार पेटून टाकतो यांचं. काळीच पेटी कुठे? काळीच पेटी द्या. अरे भाऊ काळीच पेटी कुठे आहे? अहो बाबा जास्त झालंय. जरा बोला तुम्ही काहीतरी. हे मंडपाच्या नादात लागले. मंडप जाईल तो येऊ मी. राखेल कुठे? राखेल आणणार आहे? राखल नाही भेटत आता काय पर्या? हा? अरे बाबा. वाढवा करतो. हा मांडवाला मला मंडळ देत होता तो तुम्ही त्या घरात चोरून आणलेली आणि त्याच्यात तुम्ही फाडला म्हणजे मंडपच जाईल तो. हा? बरं चला जाऊ दे. ए, चल. ती भेटली ना मला, तिला सांगू तुम्ही आता. एवढं मंडप बिंडप जाळेपर्यंत हे असे लोक आपल्या दारात का बरं उभे करताय? तुम्ही भंगार लोक आहेत तुम्ही. तुम्ही भंगार आहे. आम्ही नाही तुम्ही भंगार. आहे. हा, काय गरज आहे आमच्या दारात वाटुळं इथे? केलं तुम्ही, वाटुळं. वा यांना हुसकून द्या. द्या पटकन हुसकून हुसकून यांना. आम्हीच थांबत नाही तुमच्या दारात. तुम्ही काय हुसकून देता? बाबा, चालेल तुला कांग्याची पोर दाखवते. माझ्या गंगेची. तू काय केलं बारी? हा, मला नको गंगीची रंगीची. मी तसंच राहीन. मला नको आता. तिचा 1 किलोमीटर 100 चमकवतो हा, तुम्हाला 100 खायला देतो तिचा. हा? 100 मला अरे कापला. डोक्यात घालीन मा डोकं. मला आता येड लागलेलं आहे. मी कोणाला मारू शकतो? अरे जाऊन दे. मला अहो, शॉक बसलेला आहे. शॉक. बाबा, तो आले पाया पडतो पण चाल. पाय ना गुडू. मला काही समजा आता. चल, चल, चल. मला डोकं फिरलंय माझं ते आता. टाकू, ती काठी ती टाकू. डोकं फिरलंय. ए बाई अरे अरे बाबा कापला. ए बाबा आमच्या बाबाला काही मारून टाकायचे माग लागेले का काय? हा माझ्यावर काय आहे, होय? तुझ्या घरी कुठे ती काठी? डोकं काहीतरी घेतो हा राग बेन होय निघा निघा नाही जाणार निघा मी. होय निघा. लग्न लावून दे मला. कुठे लावायचं? वर नाही याला म्हैस- वर. एखादी म्हैस आणते मी थांबा. ओ, नाही, तिला हाणीला आता मी. बाबाला हा. अरे बाबा चाल. हा पटका देईल ना. बाबा, जाऊन दे आता, चुकले जाऊन दे. चल, हा, चल, हा, चल. हो, चल. काय हात खराब बद्दल हाणून आपली चल. चला आता आपल्या पुष्पा बस आता कसं करते लई लोड आणला पूर्ण बाई मी किती टेन्शन मध्ये. मी केव्हाची तुम्हाला बोलवते. अरे. या पोरीला इतकं समजून सांगून सुद्धा तुला पोरगी ऐक- सांगतो त्या रागा तडा केला तर त्यानं माझ्या लाखो टाकला तर डोक्यात मरून गेला असतो पोरे गेला असेल नवरा गेला असतो या पुरी पायी मला सांगा बरं आता हे काय अख्ख्या गावामध्ये काय तोंड दाखवायचंय? बरं तुला माहिती नाही का तो पोराचा बाप किती नालायक आहे तो सगळ्या 10 गावाला कळीन 10 गावाला कळवीन तर आपल्याला इथं गावात आता सगळ्या लोकांनी तमाशे पाहून गेलेच ते ना. तर गेले मग? आपल्याला एवढं पुढं कोणची लागण्याची पत्रिका येणार नाही का आपल्याला लग्नामध्ये जर आपण गेलो ना गेली पोर पळून पण आपल्या लोकांचं लक्ष राहील त्यामुळे हिची पोर गेली सगळे बोट आपल्याला करणार आहे.
मग करणार तर आहेच. आता सगळे लोक तमाशे पाहिले म्हणलं म्हणजे आता गावोगावी पेरलं सगळीकडे. आता या पोरीला इतकं समजून सांगितलं मी, 2 दिवसापासून सांगत होती नाही ना मम्मी मी असं नाही करणार, नाही ना तसं नाही करणार. काय केलं शेवटी? नाक कापलं तिला बापाचं, नाक कापलं बरं माणसात. वैताग आणला बाई या पोरीनं मला तर. गावात कॉल टाईट करून चाललं ना माणूस आहे ना, आता माणसात गोंड घालून बसायची पाळी येणार आहे. काय लय मोठं स्वप्न होतं आपलं. काय मग तुम्ही तरी बघायचं ना, मुलीकडे लक्ष द्यायचं ना. काय अजून मांडव नाही टाकलाय का? ही बघा भवानी, का ग भटक भवानी, कुठे गेली होती ग तू? मेकअप करायला छान दिसते ना मी. आता आहे ना मेकअप कर हा. आणि तार सतत पाय का? नवरदेव इतका गेला वेळ का निघून. ग तुला? अगं खूप वेळची माझी मैत्रीण वाट बघत होती माहितीये का? कोणती मैत्रीण होती? सगळ्या मैत्रिणीला फोन केले आम्ही. हा तू त्या जरा बस कोमलसोबत बरं इथं मला. गेलते मी सांग बरं निवांत कुठं होती तू? मेकअप करायला पार्लर मध्ये होते मी. आता आहे ना तुझ्या पायातले कारण आमच्या टाक का बरं? किती दंग करून गेले ते माणसं येऊन. कोण? पर मांडो फाडला, मांडो पेटायला, तुझ्या आईला हाणलं, मला हाणलं, त्यांनी विजत गेली, विजत इथं मारा गेली. माऱ्या झाल्या, पार लोक सगळे तमाशे पाहून गेले गावातले. आता इथेच करायचं का बाई घडी घडी? आता तुला मागणी आहे का? आहो पण मी आले की टाइमावर. तुला किती वेळा समजून सांगितलं ग? सगळं झाल्यावर येते तू. मला काय माहिती आता ते लवकर येणार आहे. तू बोलली 12 वाजता हळद, मी आले 12 वाजता. मला काय माहिती? त्या माणसाने डोक्यावर चढवलं या पोरीला. मला काय घेणं आता आहे देणं? ना, आता तुला आहे ना लग्नाचं नाव नाही भेटणार. का? त्याचा विषय संपला तर तुला मेकअप, तुला एखादा पोरावाला, भाकरीवाला, मेंढ्यावाला, शेळ्यावाला, म्हशीवाला हाच नवरदेव तुझ्या नशिबात आता. नाही मी असले पोराशी नाही लग्न करणार. मग मला त्याच पोराशी लग्न करायचं. मी बोलले होते ना मी तसलं काही नाही करणार. नाही तू मग नाही करू. इतक्या वेळ गायब कुठं होती? हा? मी बोलले ना मैत्रीण इपिन कस काय निघाली ग? हा? कस काय निघाली इपिन? अगं येत आहेत आता. तू वडली असेल मला तेव्हा निघाली असेल ती. हा का? हा. अगं पण मग इतक्या वेळ गायब राहता का? सगळ्या मैत्रिणीला फोन करून झाला, सगळी गाव फिरून झाला. अगं माझी काही चूक नाही. मी टाइमवर आली. ते लवकर आलते. अगं टाइम तो फोन का बंद करून तुला? अहो स्विच ऑफ झाला तो. मी काय करू? पाहुणे आले, बसले, झोपले, उठले. झोपले मग झोप झाली त्यांची, एक एक झोपले म्हणे. इथं. मग तमाशे करून पण गेले. अजून काय पाहिजे? आता लोकांनी पाहिलं जे आपले वाईट लोक होते ना ते टाळ्या वाज सुटले, टाळ्या. पण असं जी ठेसायला होती माय मी ठेसून घेतली. आता त्या बाया काय बोलत होते माहितीये का? ह्या बाजूच्या आपल्या म्हणे माग पण पळून गेली होती. एवढं पुढे तुला सांगतो, तुझी पोर, तुम्ही काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्यायचा. मला याच्यामध्ये पाडू सुद्धा नका, मी लग्नाला सुद्धा येणार नाही एवढं पुढं. अहो पण मी खरंच पळून नव्हते गेले. मी खरंच मेकअपला गेलते. मी आई तो सांगितलं ना मी असं कधीच नाही करणार. मी का म्हणून तसं करल? मला काय सांगते? तुझ्या बापाला सांग. तुझा बाप काय म्हणतोय? ते एक पण नाही ऐकत, तू पण नाही ऐकत. मी कुणाला सांगू मग? पुष्पा एक काय तुला माझ्या शेवटचं वाढली की माझी एवढं तुम्ही कुठलीच आशा करू नका. आणि मला तुम्हाला तोंडी दाखवायची इच्छा नाही, कारण हिनं सगळं माझं नाक कापले बरं मासामध्ये. तुम्ही एकदा बोला ना त्यांच्याशी. नाही मी बोलत नाही. मी चाललो, तुम्हाला काय करायचं ते करा. नाही अगं, मी माझ्या जीवाचं काय करून घेतो. तू समजव. मी केव्हाची सांगते, केव्हाच आम्ही शोधतोय तुला. मग आमची चुकी आहे का ग? मग माझी काय चूक आहे? मी टाइमवर आली आहे ना ग. असा कुठला टाइम आहे? तू फोन का बंद केला? तुझ्या फोन पाय किती नुकसान झालंय आज. मग आता माझं लग्न नाही होणार का? आता काही नाही, एखादा म्हातारा खेरडा आला त्याच्याशी करावं लागेल तुला. मी नाही करणार. मग आता एवढे लोक आले हळदीला, पार सगळे पाहुणे रावणे जमले, इथे इज्जत गेली ना. आमचं नाक कापलं ना. तू काय ठेवलं? तू बोल. मला नाही मला नाही माहिती. मला नको सांगू जावय. नाही तू बोल. तुला कळालं नाही का तेव्हा? हा? इतका वेळ कुठं असतं का? नुसतं बिरबिर बिंगरी सारखी फिरत राहती गावभर. बरं बोल चल होय. आता तू. आता जावय तिकडं. हे लोक गेले सगळे तमाशा करून. तू मग नको आमच्या बोलू. पार जीवाचं हे झालंय, पाणी पाणी झालंय केव्हाच. कुठे चालली आता? कुठे निघाली? बाबांना सांगते मी. आणि सांग बाय, सांग जाय. बाबांना सांग. नुसती बाबांना सांगते, बाबांना सांगते.